रणदीपेंच्या मागच्या अंगणामध्ये विक्रांतची बॉडी सापडल्यामुळे आता शर्वरीने सगळा आरोप हा ऐश्वर्यावर केलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, मी असं काहीच केलेलं नाहीये. आता ऐश्वर्यावर मात्र ऋषिकेश काही केल्या विश्वास ठेवायला तयार नसतो. पण शर्वरीने ज्या पद्धतीने ऋषिकेशला आपल्या घोळ्यात घेतलेलं असतं, त्यामुळे ऋषिकेश शर्वरीच्या बाजूने असतो. ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी, काळजी करू नकोस तू, मी आहे तुझ्या बरोबर. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला आतून खूपच बरं वाटलेलं असतं आणि शर्वरी स्वतःशी बोलत असते, चला, म्हणजे मी केलेल्या कृत्याच्या बाजूने माझाच भाऊ माझ्या बरोबर आहे. आता तर मला घाबरायची काहीच गरज नाहीये. इकडे आपण पाहतोय आता पूर्णपणे ऐश्वर्या आणि सारंगला पोलिसांनी तुरुंगात टाकलेलं असतं आणि तिथे ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, सारंग, सारंग, आपण खूप मोठी चूक केली. त्यावर सारंग म्हणत असतो, काय झालं ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी जे म्हणत होती ते आपल्याला ऐकायला हवं होतं. त्यावर सारंग म्हणत असतो, बरोबर बोलताय तुम्ही ऐश्वर्या, खरंच जानकी वहिनी जे काही करते ना ते अगदी बरोबर आहे. आपल्याला जानकी वहिनीचं म्हणणं ऐकायलाच हवं होतं. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, पण सारंग, आता खूप मोठी चूक झाली आहे आपल्याकडून आणि खूप वेळही निघून गेला आहे. आता मला नाही वाटत की आपण या सगळ्यातून सुटू शकतो. त्यावर ऐश्वर्याला धीर देत सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, नका काळजी करू तुम्ही. जानकी वहिनी फार काळ आपल्याला तुरुंगात राहू देणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग, तुम्हाला तुमच्या जानकी वहिनीबद्दल खूपच विश्वास आहे ना? मला सुद्धा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अशा चक्रव्यूहामध्ये अडकलो आहोत ना, यातून खरंच आपली सुटका कोणीच करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच सारंगला सुचत नसतं. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झाला ऐश्वर्याच्या बाबतीत ऋषिकेशला जानकी समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण ऋषिकेश म्हणत असतो, बस झालं जानकी, आता जर पुन्हा पुन्हा त्या ऐश्वर्याचं नाव तू माझ्यासमोर घेशील ना तर लक्षात ठेव, मी विसरून जाईन की तू माझी बायको आहेस म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश, असं काय करताय? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं नाहीये का? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, या प्रकरणाच्या मुळाशी? अगं जानकी, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? इथे सगळं क्लिअर आहे. पोलिसांनी सुद्धा ऐश्वर्याला बॉडी लंपास करताना पकडलंय. याचा अर्थ कळतोय का तुला? ऐश्वर्या आणि सारंगने मिळून हे सगळं कृत्य केलेलं आहे. त्यावर मात्र जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश, नाही. तुम्ही ऐश्वर्यावर एक वेळ अविश्वास दाखवू शकता, पण तुम्ही सारंग भाऊजींवर अविश्वास कसा काय दाखवू शकता? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट तिथे असलेली शर्वरी म्हणत असते, जानकी, जानकी, तू गप्प बस. खरं तर सगळं तुझ्यामुळे घडलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऐश्वर्याला पाठीशी घालत जानकी म्हणत असते, माझ्यामुळे? कसं काय ग? माझ्यामुळे वंश, सांगा तुम्ही कसं काय घडलं? त्यावर शर्वरी म्हणत असते, तुला तर माहिती होतं ना ती ऐश्वर्या कोणत्या डोक्याची आहे. तिच्या मनात नेमकं काय चाललंय कधी कोणीच ओळखू शकत नाही. मग अशा बाईला तू पाठीशी का घालतेस? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही उगाचच त्या ऐश्वर्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय, तो करू नका. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, दादा, दादा ऐकलंस? समजाव तुझ्या बायकोला, म्हणजे काही केल्या ती ऐश्वर्याला शिक्षा होऊन देणार नाहीये असंच काहीसं चित्र दिसतंय. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी, नको काळजी करूस तू, मी आहे तुझ्या बरोबर. त्या ऐश्वर्याला शिक्षा होणारच आणि झाली सुद्धा आहे. हे तुला माहिती आहे ना, ती तुरुंगात आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट आता शर्वरी म्हणत असते, हो दादा, माहिती आहे मला, ती तुरुंगात आहे. पण तुरुंगातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न जानकी बहिणी करत आहे, त्याचं काय? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, मी तुला शेवटचं विचारतोय, तू माझ्या बहिणीच्या विरोधात जाऊन माझ्याशी वैर पत्करणार आहेस का? हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश, तुम्हीच विचार करा, खरंच तुम्हाला मनापासून वाटतं ऐश्वर्या असं काही करू शकते म्हणून? त्यावर मात्र ऋषिकेश म्हणत असतो, हो, करू शकते. ऐश्वर्यावर कधीच विश्वास ठेवायला नकोय. विसरतेस का तू?
ती कुणाची मुलगी आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, कुणाची का असे ना, म्हणून प्रत्येक वेळेला आपण तिच्यावर अविश्वास दाखवता कामा नये. मी ऐश्वर्याला काहीच होऊन देणार नाहीये ऋषिकेश. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी असं असेल ना तर जा, तू त्या ऐश्वर्याच्या बाजूने लढ, मी माझ्या बहिणीच्या बाजूने लढतो, बघूया कोण जिंकतंय ते. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीने कंबर कसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी ही तिच्या बेडरूम मध्ये असते. त्याच वेळेला तिला राहुलचा फोन आलेला असतो. शर्वरी म्हणत असते, राहुल राहुल सगळा प्लॅन तयार आहे. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव, जे सगळं चाललंय ना एकदम हलक्यात चाललंय असं समजू नकोस. ती जानकी कधीही डाव फिरवू शकते. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल तुला काळजी करायची गरज नाहीये. माझा भाऊ ऋषिकेश हा माझ्या बाजूने आहे आणि जोपर्यंत माझा भाऊ ऋषिकेश माझ्या बरोबर असेल ना तोपर्यंत काळजीचं काही कारणच नाही. त्या जानकीला तर फाट्यावर मारतच राहायचं. त्यावर राहुल म्हणत असतो, काही असलं ना तरी शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव, ती जानकी अत्यंत हुशार आहे. आपल्याला तिच्यापासून सावध राहायला हवं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरीला थेट ऋषिकेशचा फोन आलेला असतो आणि शर्वरी म्हणत असते, चल राहुल मी नंतर बोलते तुझ्याशी, माझ्या दादाचा फोन आलाय. आणि लगेचच आता शर्वरीने तो फोन रिसीव्ह केलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी काय ग, फोन बिझी लागतोय, कोणाशी बोलत होतीस? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी गोंधळते आणि लगेचच म्हणत असते, काय नाही दादा, बोल, का फोन केला होतास? त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरी म्हणत असते, बोल ना. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आता फोनवर नाही, मी आता थोड्याच वेळात घरी पोहोचतोय, तूही तिथे पोच. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, ओके. इकडे आपण पाहतोय आता तुरुंगात असलेली ऐश्वर्या गुडघ्यावर बसलेली असते आणि ती हात जोडत असते, देवा देवा मी चुकले, मला जानकीचं ऐकायला हवं होतं. मी जर जानकीचं वेळीच ऐकले असते तर आज मी तुरुंगात नसते. हे वाक्य ऐकल्यावर तिथे आलेली जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या उठ, उभी राहा, ये जवळ. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या मागे बघते आणि म्हणत असते, जानकी जानकी थँक गॉड तू आलीस मला भेटायला. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला अशीच थोडी ना सोडणार आहे मी, नको काळजी करूस तू, मला माहिती आहे तू काहीच केलेलं नाहीये आणि तू काहीच केलेलं नसताना तुला मी अशी अजिबातच तडफडू देणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता मला फक्त एकच आशा आहे, ती म्हणजे तू या सगळ्या प्रकरणातून तू मला निश्चित बाहेर काढशील अशी मला खात्री आहे. त्यावर जानकी म्हणत असते, हो ऐश्वर्या, तुला असलेली खात्री लवकरात लवकर मला खरी करून दाखवायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, या शर्वरीने ना वेगळाच डाव खेळलाय. त्यावर शर्वरीला आपण लवकरात लवकर या सगळ्यामध्ये अडकवलंच पाहिजे. असं जेव्हा जानकीने म्हटलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर जानकी म्हणत असते, बोल ना. त्यावर ऐश्वर्याने जानकीला असं काहीतरी सांगितलेलं असतं जे ऐकून जानकी म्हणत असते, ऐश्वर्या असं समज तू आता सुटलीस म्हणून तुझं काम झालंच. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तू फक्त मी सांगितलेलं लवकरात लवकर कर. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी लगेच घरी आलेली असते आणि तिने ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे कपाटातून काही फोटोज काढलेले असतात. त्या फोटोज मध्ये क्लिअर दिसत असतं की शर्वरी स्वतःच्याच नवऱ्याला म्हणजे विक्रांतला मारत आहे. विक्रांत हात जोडून त्यात असं दाखवत आहे की मला नको मारू, पण या शर्वरीने अजिबातच दयामाया न दाखवता विक्रांतला प्रचंड मारलेला आहे, अगदी बेशुद्ध होईपर्यंत मारलेला आहे. आणि त्यात साथ देणारा व्यक्ती म्हणजे राहुल. राहुलनेही शर्वरीला अगदी बरोबराची साथ दिलेली असते आणि शेवटी बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनी रणदिव्यांच्या मागच्या अंगणामध्ये खड्डा खणलेला असतो आणि त्यात त्याला लपटून दिलेलं असतं आणि मग त्याच्यावर माती टाकलेली असते. हे सगळं आता त्या फोटोजच्या माध्यमातून क्लिअर दिसत असतं. हे सगळे फोटोज पाहून जानकी लगेचच स्वतःशी बोलत असते,
आताच्या आता ऋषिकेशना मला हे फोटो दाखवले पाहिजेत. आणि लगेचच आता जानकी ते फोटो घेऊन ऋषिकेशकडे जात असते. तेवढ्यात मागून शर्वरी आलेली असते. शर्वरी म्हणत असते, जानकी वहिनी काय आहे तुझ्या हातात? त्यावेळेला जानकी म्हणत असते, शर्वरी वंश आता तुमचे दिवस भरले. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, काय चाललंय जानकी बहिणी तुझं? असं का वागतेस तू? प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न का करतेस तू? हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता शर्वरीला जानकी म्हणत असते, कारण तू स्वतःच्या नवऱ्याला मारलंस आणि तेही तुझ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने. त्यावर शर्वरी म्हणत असते, उगाच काही बोलू नको जानकी वहिनी. त्यावर जानकी वहिनी म्हणत असते, उगाच नाही, माझ्या हातात आता पुरावे आहेत आणि प्रत्येक केलेल्या कार्याचे फोटो सुद्धा आहेत. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी आता जानकीच्या हातून ते फोटोजचे बंडल खेचून घेते. त्यावेळेला जानकी म्हणत असते, शर्वरी वंश ते फोटोज मला द्या. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, येडी आहे का मी? येडी आहे हे फोटो तुला द्यायला? आता तर हे फोटो मी तुला देणारच नाही. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश ते फोटो मला द्या. त्यावेळेला जानकीला शर्वरी म्हणत असते, नाही, अजिबात देणार नाही. त्यावेळेला आपण पाहतोय आता जानकीने असं म्हटलेलं असतं, ऋषिकेश बघा, हिच्या हातात जे फोटो आहेत ना त्यातच सगळा पुरावा आहे. त्यावेळेला घाबरलेली शर्वरी मागे वळते आणि त्याच वेळेला जानकीने ते सगळे फोटोज शर्वरीच्या हातून खेचून घेतलेले असतात. आणि मग शर्वरी चांगलीच चेकाळते. शर्वरी म्हणत असते, ए जानकी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या हातून फोटो खेचायची? त्यावेळेला आपण पाहतोय जानकी म्हणत असते, तू काय स्वतःला शहाणी समजतेस का ग शर्वरी? आतापर्यंत तुला शर्वरी वंश अशी हाक मारते मी आणि तू मला आता एकेरी जानकी अशी हाक मारतेस? आता तर तुला तुझी लायकी दाखवूनच देते. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने शर्वरी आपल्या अंगावर धावत येत आहे हे पाहिलेलं असतं. तेवढ्यात बाजूचा टेबल घेत शर्वरीच्या गुडघ्यांवरच मारलेला असतो आणि शर्वरी खाली आडवी पडते. अशातच आपण पाहतोय तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी काय करतेस तू? हे म्हणजे मी नसताना माझ्या बहिणीवर अशा प्रकारचे हमले करतेस का तू? त्यावर जानकी म्हणत असते, बरं झालं ऋषिकेश तुम्ही वेळेत आलात. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, वेळेतच आलोय मी, म्हणूनच तुझा खरा चेहरा माझ्यासमोर उघड झाला. त्यावेळेला जानकी म्हणत असते, ऋषिकेश काहीही बोला तुम्ही, मला काही वाटणार नाही, पण ज्यावेळी तुमच्या हातात हे फोटोज देईन ना त्यावेळेला सगळं तुमच्या समोर क्लिअर होणार आहे. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, काय फोटोज आहेत हे? त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, दादा, हिच्या हातात असलेल्या फोटोंवर विश्वास ठेवू नकोस, हिने हे फोटो बाहेरून तयार करून घेतले असतील. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, थांब शर्वरी, काळजी करू नकोस तू. आणि मग ऋषिकेशने ते फोटो सगळे एक एक करून पाहिलेले असतात. आणि त्याच वेळेला ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी शर्वरी काय आहे हे सगळं? त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, दादा मी तुला म्हणाले ना, या जानकीने सगळे फोटोज बाहेरना तयार करून घेतलेत. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी हे फोटोज बाहेरून तयार करून घेऊन आलेले नाहीयेत, हे खरे फोटो आहेत. म्हणजे तू स्वतःच्या नवऱ्याला मारलंयस तर? त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, नाही दादा, असं काहीच नाहीये. अशातच आपण पाहतोय आता शर्वरीला ताबडतोब पोलिसात द्या असं जानकीने म्हणताच ऋषिकेश म्हणत असतो, नाही, अजिबात नाही, मी माझ्या बहिणीला पोलिसात देणार नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश असं काय करताय तुम्ही? ज्या वेळेला तुम्हाला कळलं की विक्रांतचा खून ऐश्वर्याने केलाय त्यावेळेला तुम्ही ऐश्वर्याला पोलिसात द्यायला लगेच तयार झालात, पण आता ही तुमची बहीण आहे म्हणून तुम्ही हिला पाठीशी घालताय. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच नाही, ही माझी बहीण असली म्हणून काय झालं, पण जोपर्यंत सत्य माझ्यासमोर क्लिअर होत नाही तोपर्यंत मी हिला कुठेही जाऊ देणार नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ऋषिकेश म्हणत असतो, बघशीलच तू. आणि तेवढ्यात ऋषिकेशने आता थेट राहुलला फोन केलेला असतो आणि थेट तिथे बोलावलेलं असतं. राहुल म्हणत असतो, नाही, मी आता येऊ शकत नाही, मी महत्वाच्या कामासाठी बाहेर आहे. ऋषिकेश म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आत्ता बोलवतोय, जर आत्ता आला नाहीस तर थोड्या वेळाने पोलीस तुझ्या दारात येतील तुला उचलायला. हे वाक्य ऐकल्यावर राहुल घाबरलेला असतो आणि म्हणत असतो, आत्ता येतो, आत्ता येतो. राहुल लगेचच आता ऋषिकेश समोर हजर झालेला असतो आणि तो ऋषिकेश
राहुलला विचारत असतो, काय आहे हे सगळं प्रकरण, विक्रांतला नक्की कुणी मारलंय, शर्वरीने का तू? हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, आम्ही नाही मारलंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो, तू मारलंयस असं स्पष्टपणे दिसतंय फोटोमध्ये. हे वाक्य ऐकल्यावर आता हा जो राहुल असतो तो पूर्णपणे घाबरतो. त्याला कळून चुकलेलं असतं, याच्यामध्ये आता मी एकटा अडकलो तर माझी पंचायत होईल, त्यापेक्षा या शर्वरीला अडकवतो. राहुल म्हणत असतो, खरं तर दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये ही शर्वरी सुद्धा सामील आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऋषिकेश म्हणत असतो, वा शर्वरी वा, म्हणजे आतापर्यंत मी तुझ्यावर ठेवलेला विश्वास हा सगळा तू माझा डगमळीत करून टाकलायस. आता तर तुला अजिबातच सुटका नाही. अशातच आता ऋषिकेशने तिथे पोलिसांना बोलवलेलं असतं आणि तो पुरावा दाखवत थेट शर्वरी आणि राहुलला अटक करायला भाग पाडलेलं असतं. जानकीने ऋषिकेशला म्हटलेलं असतं, ऋषिकेश, आता सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याला ताबडतोब तुरुंगातून सोडवा. ऋषिकेशने पोलिसांना सांगितलेलं असतं, त्या दोघांचा यात काहीही भाग नाहीये, प्लीज त्या दोघांना सोडवा. पोलिसांनी त्या दोघांना सोडलेलं असतं आणि त्यानंतर आपण पाहतोय आता जानकीच्या पायाशी धावत आलेली असते ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, खरंच तू होतीस म्हणून मी आज सुटली, नाहीतर कायमस्वरूपी मी तुरुंगात आज खडी फोडत बसली असते. त्यावर लगेचच आपण पाहतोय जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, तुला काळजी करायची गरज नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी आपल्या सगळ्यांना पुरून उरणारी शर्वरी होती ना, हिलाच आपण अडकवलंय, कारण हिनेच विक्रांतचा खून केला आहे. हे सगळं ऐकल्यावर आता सगळेच अवाक झालेले असतात. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे, या शर्वरीचा डाव सगळ्यांसमोर उघड झालाय. बाकी तुम्हाला आजचा हा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.